हॅलो गाईज, वेलकम बॅक अनदर न्यू व्हिडिओ. तर नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आमचा आज ट्रिपचा प्लॅन आहे आंबोलीला जायचा. तर चारही आम्ही भाऊ आज आंबोलीला जाणार आहोत. पुढे दोघंजण थांबलेले आहेत, हे बघू शकता तुम्ही. आताच ते गोव्यावरून आलेले आहेत. तर आपण आता इथून निघूया. लेट्स गो. आणि तुम्ही हे वातावरण आणि हा घाट बघू शकता, काय एक नंबर वाटतंय. फायनली आम्ही वॉटरफॉल जवळ पोचलो, पण गर्दी नाही होती. तर आम्ही ठरवलं पहिलं आम्ही हिरण्यकेशीला जाऊ, नंतर येता येता वॉटरफॉल करू. आणि आम्ही हिरण्यकेशीला पोचलो आणि बघू शकता पुढे चालतात आणि एक नंबर मस्त व्ह्यू बघू शकता. आणि इथे मोठं असं काणझार केलं मी, कारण या पाण्यात पडलो आणि बघू शकता आता पायाला पण लागलेलं आहे. तर आम्ही आता तिथून आलो व रिटर्न. आणि ते हायवेलाच लागून काकांनी हा नवीन शॉप ओपन केला, पहिल्यांदाच फर्स्ट टाईम ओपन केला. त्यांच्याजवळ आम्ही बोंड खायला उतरलो. काका पण चांगले आहेत, फर्स्ट टाईमच ह्याच वर्षी त्यांच्यानी चालू केलं आहे. आणि ह्या काकूंची तर फारच मजा येत होती, कारण ती जसं पाहिजे तसं भाजून द्या, असं करून द्या, हे काळा लागले ते लागले असे सांगत होते. आणि आम्ही काकांशी गोष्टी माझ्या गप्पा गोष्टी केल्या आणि भारी वाटलं. पण पाऊस नाही होता अजिबात. पाऊस असला तर एक नंबर भारी वाटलं असतं. इथून आम्ही निघालो कावळेसाद पॉईंटला. तर खूप धमाल येणार आहे व्हिडिओ, तर तुम्ही एकदा पण व्हिडिओ मिस नको करू, एवढं मात्र नक्की सांगितलं. आणि फायनली आम्ही हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. फायनली आम्ही पोचलो कावळेसाद पॉईंटला. आधी शॉट नाही घेतला कारण कॅमेरा आमचा बंद पडला, माहीतच नाही. सॉरी बघू शकता एक कोंबा, आवाज असेल तर तुम्ही सांगू शकता. कावळेसाद पॉईंटवरून आम्ही निघालो. माधवगडला जायच्यासाठी निघालो होतो, पण माधवगडला पोलीस पाठवून देत नव्हते, त्यामुळे मी खाली वॉटरफॉलवर आलो. त्या वॉटरफॉलवर पण एवढी गर्दी होती की मेन वॉटरफॉलवर न जाता खाली मेन वॉटरफॉल बनवला. मागे जे दगड पडले होते आंबोलीत, त्यामध्ये हे 2 दगड ते अजूनही रोडच्या साईडला तसेच ढकलून ठेवलेले.
तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ हे नक्की सांगा. आणि आम्ही तर खूप एन्जॉय केला. थँक्स फॉर वॉचिंग. परत भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये.